नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. धक्कादायक. नवी मुंबईतून वर्षभरात 500 मुलांचे अपहरण, 34 मुली अजूनही बेपत्ता. दापोली शहरात एड्स जनजागृती प्रचार फेरी. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना माणगाव तर्फे अपंग मेळावा. गुहागर सुरळ येथे वाघजाई काळकाई देवीचा वार्षिक गोंधळ. आदिवासी भवन भविष्यात त्यांच्या प्रगतीचे दालन होईल. प्रकाश देसाई. नवी मुंबई शहरात यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 499 मुलांचे अपहरण झाल्याची नोंद झाली आहे आणि त्यापैकी 458 मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत, त्यात 34 मुलींचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शोध घेण्यात आलेल्या 458 मुलांपैकी त्यांच्या बेपत्ता होण्याचं कारण गुन्हेगारी हेतूपेक्षा भावनिक त्रास आणि वैयक्तिक परिस्थिती दर्शवतात. कारण 128 प्रकरणे प्रेम प्रकरणांशी संबंधित होती आणि 114 प्रकरणे पालकांनी फटकारल्यानंतर पळून जाणाऱ्या मुलांशी संबंधित होती, असे त्यांनी सांगितले. याशिवाय 103 मुले नातेवाईकांकडे गेली होती, 63 सहलीसाठी निघाली होती आणि 48 मुले मैत्रिणीच्या घरी गेली होती. पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की प्रत्येकी एका प्रकरणात मानसिक अपंगत्व आणि अपघाती मृत्यू अहवाल यांचा समावेश आहे. या एकूण आकडेवारीपैकी 25 प्रकरणे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी संबंधित होती, असं त्यात म्हटलं आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील आणि दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर गोरिवले यांचे मार्गदर्शनाखाली एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय दापोली आणि दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दापोली शहरात HIV म्हणजेच एड्स जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना माणगाव तालुका यांच्यातर्फे बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता माणगाव कुणबी भवन मंगल कार्यालय येथे दिव्यांग दिन हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे प्रमुख मान्यवर सुरेश मोकल, कोकण विभाग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव सुनील घडमोडे, रायगड जिल्हा अध्यक्ष पांडुरंग डांगरेकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रमाताई चोगले, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अशोक देवराव मारकड, विस्तार अधिकारी कृषी महादेव बक्कम माणगाव, तालुका मंडळ अध्यक्ष हे उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई देवी काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीने श्री वाघजाई देवी काळकाई देवीच्या मंदिरामध्ये वार्षिक गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामदेवीच्या गोंधळामध्ये एक पारंपरिक लोकपरंपरा आहे. ज्या गोंधळ देवीचा नावाचा जय जयकार करतात
गाणी गातात, संबळ आणि तुणतुणे यासारख्या वाद्यांचा वापर करत देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या गोंधळ माध्यमातून देवीची उपासना केली जाते. देवीच्या विविध रूपांचे आणि कथांची यावेळी गोंधळ मंडळींनी गाणी सादर केली. गावातील सर्व लहान थोर मंडळी, मुंबई आणि गावाच्या बाहेर राहणारी मंडळी, माहेरवाशिणी यांना ग्रामदेवतेला साकडे घालता आले. संदीप महादेव यादव, गाव कोंबळी. मी देवाचा गोंधळी भैरी भवानीचे या ग्रामदेवतेचे गोंधळ करतो. देवीचा गोंधळ का करावा? देवीचा गोंधळ का करावा तर कुळाचा उद्धार म्हणून देवीचा गोंधळ करावा. परंतु देवांचे गोंधळ अनादि निर्गुण प्रगटली भवानी म्हणजे देवांचे. रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळी पळवली येथे आदिवासी भवनाचे लोकार्पण. सुधागड तालुक्यातील परळी पडवली रोड येथे प्रधानमंत्री जनमन योजनेतून सुमारे 60 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्र आदिवासी भवनचे नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले. हे आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे तसेच भविष्यात त्यांच्या प्रगतीचे दालन ठरेल असे प्रतिपादन भाजप नेते प्रकाश देसाई यांनी केले. आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय केंद्रांचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात पार पडला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.